गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ IAS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम सुरू केलेली आहे। यामध्ये आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर रोज एक क्वेश्चन पाठवत असतो आणि त्याची जे विद्यार्थी आन्सर्स पाठवतात त्याच्याबद्दल रिव्ह्यू वगैरे आम्ही टेलिग्राम चॅनलवर देतो आणि त्यामधील ठराविक प्रश्न आणि उत्तर आम्ही या चॅनलच्या माध्यमातून पब्लिश करत असतो। ओके, तर बघूयात आजचा प्रश्न काय आहे। तर आजचा प्रश्न होता, द एक्झिस्टन्स ऑफ बँक और पॅरलल इकॉनॉमी हॅज सिरियस इम्प्लिकेशन फॉर गव्हर्नमेंट फायनान्स, डू यू ॲग्री। या क्वेश्चनचा आन्सर काही विद्यार्थ्यांनी पोस्ट केलेलं होतं, त्याचा रिव्ह्यू ही आम्ही चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे। तर अशा प्रकारचे आन्सर्स देताना आमच्या चॅनलवर आम्ही अशा प्रकारची आन्सर शीट ही दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून प्रिंट मारून त्याच्यावर आन्सर लिहू शकता। तर क्वेश्चनच्या आन्सरची सुरुवात करताना पहिल्यांदा इंट्रोडक्शन पार्ट। तर इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपल्याला काय लिहिता येईल की काळा पैसा म्हणजे जो पैसा कर देण्यायोग्य असतो परंतु कर देण्यापासून चुकवेगिरी केली जाते, असा काळा पैसा जेव्हा अर्थव्यवस्था चालवण्यासाठी उपयोगात आणला जातो तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला समांतर अर्थव्यवस्था असे म्हणतात। काळ्या धनाचे मुख्यतः दोन स्रोत आहेत व ते नक्कीच आपल्या सरकारच्या वित्तीयतेला धोका देखील निर्माण करत असतात। तर याचे जे दोन स्रोत आहेत ते मुख्यतः कोणते कोणते ते आपण इथे बघूयात। तर ते स्रोत आहेत बेकायदेशीररित्या आणि कायदेशीररित्या। तर बेकायदेशीररित्यांमध्ये काय येईल, मुख्यतः की तस्करी, सट्टेबाजी, अवैध कामे, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या जो पैसा मिळवला जातो त्याला काळा पैसा म्हणतात। आणि कायदेशीररित्या म्हणजे असा पैसा जो अनेक उद्योगांतून कमवतात परंतु तो पैसा सरकारच्या नजरेसमोर येऊ न देणे व कर न भरणे, हे कायदेशीररित्या पण काही काळा पैसा लोकांकडे असतो। ओके, तर यामध्ये आणखीन बॉडी पार्ट, इंट्रोडक्शन पार्ट नंतर जो मेन तो म्हणजे बॉडी पार्ट। मग बॉडी पार्टमध्ये आपल्याला पूर्ण त्या क्वेश्चनचा जो मेन आन्सरचा जो सारांश आहे तो आपण बॉडी पार्टमध्ये लिहायचा आहे। यामध्ये आपल्याला वेगवेगळी उदाहरणं देखील द्यायची आहेत। तर त्यामध्ये बघू, काळा पैसा समांतर अर्थव्यवस्था म्हणून उपयोगात आला म्हणजे सरकारी वित्ताला खालीलप्रमाणे धोका, नुकसान होऊ शकतं। तर ते कोणत्या प्रकारे की कर चुकवेगिरी केल्यामुळे सरकारजवळ कमी कर जमा होऊन योजना लागू करण्यास व विकास कामे करण्यास अडचणी येतात, यामुळे ऑब्वियसली बेरोजगारी वाढते। त्यानंतर बँकांमधील नॉन परफॉर्मिंग असेट्स वाढते। त्यानंतर काही उदाहरणं देखील आपल्याला इथे द्यायची आहेत। तर विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारख्या लोकांमुळे भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमेला कुठेतरी तडा जातो आणि अशी प्रकरणे घडल्यामुळे सामान्य नागरिकांना सुद्धा कर्ज न मिळता याचा फटका मिळत असतो। त्यानंतर सरकारच्या वित्तीय कोशावर दबाव येऊन अर्थव्यवस्था डबघाईस येते। तसेच सामान्य जनतेचा सरकार व बँकांवरील विश्वास कमी झाल्याने वित्तीय समावेशनास अडचणी येतात। ओके, यानंतर सरकारने यासाठी कठोर कायदे व नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे व बँकांच्या व्यवहारात पारदर्शकता निर्माण करून काळ्या धनाला आळा कसा घालता येईल असे प्रयत्न करणे। म्हणजेच यामध्ये उदाहरण आपल्याला काय देता येईल की नोटाबंदी, या माध्यमातून योग्य उपाययोजनांची सतत विकास साधून अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 5 ट्रिलियन करू शकू। ओके, तर यामध्ये इथे एक आपल्याला सांगता येईल की जे काही आपण आन्सर लिहित असतो त्यामध्ये आपल्याला मेन्शन करावं लागेल की याचा इंट्रोडक्शन पार्ट, बॉडी पार्ट आणि निष्कर्ष। यामध्ये निष्कर्षमध्ये आणखीन काही लिहिता येऊ शकत होतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना तसेच जे काही कर चुकवेगिरी वगैरे करतात त्यांच्या विरोधात काही स्ट्रिक्ट पावले देखील उचलली जाऊ शकतात, त्याबद्दलही इथे मेन्शन केलं जाऊ शकत होतं। ओके, तर अशा प्रकारचे आन्सर्स तुम्हीही देऊ शकता। आजचा क्वेश्चन देखील टेलिग्राम चॅनलवर आम्ही अपलोड करू। जर तुम्हाला त्याचा आन्सर लिहून द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, ते आम्ही उद्याच्या लेक्चरमध्ये त्याचा आम्ही तुम्हाला आन्सर सांगू। ओके, लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।